चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला विवेक सर क्विक ऑल सेट. पहिला बॉल. लेट्स प्ले टॉप 20 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी शरद भंडारी चषक 2026. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलंय डोंगरपाडा गावाने. स्वर्गीय शरद भंडारी चषक. थँक्यू. जबरदस्त सुरुवात. शेवटच्या 3 दिवसाची सुरुवात विकेट न होत असेल तर शेवट कुठपर्यंत जाईल यावर आपण येणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फैजान आणि नॉस्ट्राईक एंडला आमचे ऑफिशियल पंच जुनेद सर आहेत. म्हणजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी निखिलने काय सुरुवात केले. PCC 5 पायरी क्रिकेट क्लब आणि त्यांच्या अगेन्स्ट JDS 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. धावा नाहीयेत परंतु धाव फलकावरती विकेट आहे. या आतापर्यंत सुरुवात 15 मिनिटांचा अवधी. टॉप 20 40 संघामधून 20 संघ जे आपल्या आज भेटीला येणार आहेत आणि 20 मधून 10, 10 मधून 5, 5 मधून 3, 3 मधून 2 आणि 2 मधून या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पहिला बायकर मॅन. या विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना कुठला खेळाडू असणार आहे त्या आपल्या भेटीला सर्व गोष्टी येणार आहेत. तुर्तास मॅच नंबर 1 कडे जाणार आहोत. टॉप 20 जेवढी JDS आणि त्यांच्या अगेन्स्ट PCC. हो हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 वर 2 आणि 2 वर 1 यापर्यंत कहाणी आहे. JDS या संघाची मागील 4 दिवस झाले काय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट म्हणून आमच्या घरात नेटवर्कच्या संपूर्ण टीमने केले. आमचा ऑपरेटर असतो आमचे कॅमेरामॅन खरोखरच मानावं लागणार आहे. नवीन नेटवर्क घरत नेटवर्क यांचे ऑनर बरोबर आमच्या पाठीमागे आहेत आकाश घरत आणि खरोखरच मानावं लागणार आहे. इतकी चांगली सुरुवात तुमची या स्पर्धेकडून झाले. पुढे सुद्धा होऊ द्या. आणि का नाही होणार कारण ज्या प्रकारची क्लिअरिटी आहे क्वालिटी आहे पॉवरफुल क्वालिटी क्लिअरिटी नो डाऊट कधीही तुम्हाला अडचणी आल्या नाही. पहिल्या 3 दिवसामध्ये आम्ही सर्व गोष्टी चेक केल्यात पाहिल्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही. ऑपरेटर सुद्धा खूप चांगले आहेत. कॅमेरामॅनमध्ये दोन्ही कॅमेरामॅनने खूप चांगलं मौल्यवान काम केलंय. नक्की मॅचकडे बोलणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 वर 1 डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. 4 वर 1 पहिला बॉल नो बॉल. चला नो बॉल नो +1. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल. 6 वर 1 यापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल रेडी आहे. फट्टा खेळला डाऊन टू ग्राउंड. हो खूप चांगला बॅकअप पाठीमागे खूप चांगला बॅकअप. पॉवर प्ले नव्हे तर फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटचा बॉल डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल सन्मान दिलाय. हलक्या हाताने सन्मान देत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 7 धाबा धावफलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 1.2 overs 7 loss of 1 wicket. कडक स्ट्रोक खूप चांगली फिल्डिंग. ओ भरपूर उशीर गेला. कदाचित दोन्ही गाड्या एकाच रुलावर ज्या बेली आल्या त्या बेलीला लेट मोमेंट. यष्टांच्या मागे असलेले खेळाडू ते सुद्धा खूप उशिराने आले. स्वतः बॉलर ते सुद्धा खूप उशिराने गेले. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 8 वर 1 यापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय.
फैजान आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. धाबा धाव पलकावरती आहेत 9-1 यापर्यंत कहाणी आहे. 1.4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. कडक स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. खूप चांगले बिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. बॅट स्विंगला भरपूर ताकद लावली होती परंतु खूप चांगले फिल्डिंग. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 9-1 JDS. ओ क्रॅकिंग स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. जुनेद सर चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. तेरा 30 लॉस ऑफ 1 विकेट. या आतापर्यंत कहाणी आहे JDS या संघाची PCC या संघासमोर. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये मयुरेश नवीन गोलंदाज. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. जुनेद या खेळाडूंच्या बॅटच्या मधून हा ब्रँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. खूप चांगले बॅटिंग करतायत. ॲज अ ओपनरची भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभावली. आणि आता पाहूया पॉवर प्ले कोणाच्या बाजूने जाणार आहे. 13-1 फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. सिंगल झाले कंप्लीट. 14-1 2.1 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. JDS आणि PCC खूप चांगली बॅटिंग करतायत. वेट अँड वॉच. भरपूर गोष्टी आहेत आणि त्यामधून कुठल्या गोष्टीला प्रतिसाद मिळणार आहे आणि कुठल्या गोष्टीचा की रोल की फॅक्टर मोमेंटम कोणाच्या बाजून जाणार. ओ खूप चांगली फिल्डिंग. जितकी ताकद लावली होती पटक्याला त्यांना प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये शानदार फिल्डिंगचा नजारा पहा. निखिल चेंडूखाली आले आणि खूप चांगली फिल्डिंग केली. 15-2 पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मयुरेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ड्राईव्ह केलं चेंडूला. पैकी वेगवान होती. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे त्यामुळे सिंगल झाले कंप्लीट. 16-1 2.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. खूप चांगली बॉलिंग. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. त्याचं कारण काय आहे. त्याचं कारण आहे पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर जनरेट करायचंय. ओ पट्टा केलाय. हातामध्ये चेंडू आला नाही. पैकी झाले फलंदाज. बाद. जुनेद बाद. JDS संघाला गॉन. अंदाज गुड्डू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 16-2 2.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. गुड्डू आल्यात आणि फैजन यांनी केलेला बॉल डॉट बॉल. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा 2.5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. लास्ट बॉल रिमेनिंग. काय जबरदस्त बॉलिंग आहे. पॉवर जनरेट केलंय. कट केलंय. लेट कट आणि लेट कट करत असताना जवळ पासून चेंडू निघून गेला होता. 17-2 पॉवर प्ले संपलाय पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू. प्रथमेश आल्यात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. 17-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. चला लगेच फिल्डिंग लावा. हा सर्वांच्या गाड्या समोर पार्किंग करा. येस MCC
यांची गाडी आज जवळपास आपल्यापर्यंत येते. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, फेकी नाहीये, सिंगल झाले कंप्लीट. फुल टॉस, ऑन साइड करण्याचा प्रयत्न. हो, इकडे काय घडलंय, काय घडलंय? थर्ड अंपायर चेक केलं जाणार आहे. त्या अगोदर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. एमसीसी कॅप्टन आणि एएमसीसी दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉक्स मध्ये रेडी राहायचं. टॉस केला जाणार आहे. चेक केलं जातंय. थँक्यू तुझे. चला लेट्स सी काय घडलंय. नॉट आउट. 18/2. पुढचा बॉल ऑन साइड घालण्याचा प्रयत्न. हो, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर नव्हे तर जेल टिपलाय. फलंदाज बाद. आणि पहिलाच बॉल खेळत असताना काय जबरदस्त स्ट्रोक. फुल पेस होतं बॅट. (23 रन 23 धावा दाखल करते. थँक्यू. ओ क्या बात आहे. अखेरकार विकेट आले. रनआउटच्या रूपाने फलंदाज गुड्डू बाद. 23 वर चौथा धक्का टीम जेडीएस संघाला. गॉन. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. येस, वाईट बॉल. आता 24 झाले. 24 धावा. पुढचा बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. 24 वर 4. नेक्स्ट टू टीम्स रेडी. एएमसीसी कॅप्टन आणि एएमसीसी दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. मॅच नंबर 2 टॉप 20 टॉस केला जाणार आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव घेता घेता फलंदाज बाद. म्हणजे पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला. 25 धावा फलकावरती 26चं टार्गेट सेट केलंय टीम जेडीएस या संघाने. टीसीसी या संघाचा
एमसीसी शेवटचा कॉल आहे, प्लीज टॉस करून घ्या. फिल्डिंग लगेच लावून घ्या. ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली या धाबांना पाठलाग करण्यासाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट. सिंगल कंप्लीट झाले. पुढचा बॉल 1 वर 1 आतापर्यंत कहाणी आहे. 26चा पाठलाग. सलमान टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2 धाबा धावपळ करते आहेत. दीपक आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलमान रेडी आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. पुन्हा एकदा वन्स अगेन सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. आयोजकांचा कॉल आहे. एएमसीसी खेळाडू आल्यात का? एएमसीसी चला आले असेल टॉस करून घ्या. आपल्याकडे इतकासा वेळ नाहीये. एमसीसी कधीपासून वाट पाहतात टॉस साठी. चला एमसीसी कर्णधार लगेच टॉस करून थांबायचं आहे. टॉस केला जाणार आहे. नेक्स्ट मॅच भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस भाऊ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मॅच नंबर 2 एएमसीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट एमसीसी. ओ कडक स्ट्रोक. ओ व्हॉट अ फील्ड. शानदार फिल्डिंग. वा 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 काय जबरदस्त फिल्डिंग केले. वा राजा थँक्यू. थांबवतोय. काही घडलं नाहीये. एकच घडलंय. राजा आणि राज्य गाजवलंय मैदानाच्या आतमध्ये. शानदार फिल्डिंगचा नजारा. आउटस्टँडिंग एफर्ट. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6-0. डीजे ला ऐकणार आहोत आणि लगेच बोलणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आल्यात. हर दिन फरदीन असे आमचे फरदीन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. फरदीनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पॉवर प्ले डबल. सेट पॉवर प्ले आणि आता खऱ्या अर्थाने या पॉवर प्ले मध्ये मजा येणार आहे. कोणाच्या नावाखाली हा पॉवर प्ले जाणार आहे.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर काय घडलंय लेट्स सी ते सुद्धा पाहणार आहोत. पुढचा बॉल कडक स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग, बॅकअप खूप चांगला आहे, फेकी वेगवान आणि खेळकर सिंगल झाले कंप्लीट. 2.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 8-0 26चा पाठलाग आहे. दीपक आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपक आहेत, अभिषेक आहेत. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग, स्वतः आले होते, चेंडूला लाभलं होतं नेकरकर. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 1.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 8-0 26चा आहे पाठलाग. 26चा पाठलाग. फरदीन पुन्हा एकदा रेडी आहेत. ओ यावेळी व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. 9-0 खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये या पॉवर प्ले मध्ये केली. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. ओ दोन्ही कडे एकाच रुलावर फलंदाज बाद. दीपक बाद. पहिला धक्का पीसीसी या संघाला गॉन. काय घडलं होतं, दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि चार चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 9 धावा, 1 गडी बाद. पुढचा बॉल फरदीन रेडी आहेत. ओ कडक स्ट्रोक, ओ व्हॉट अ फील्ड, वा शानदार फिल्डिंगचा नजारा. आणि अखेरकार त्या चेंडूला अडवण्यात यश आलं सलमानला. 10-1 26 धाब्यांसाठी इतका मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फरदीनने केलेली बॉलिंग ती सर्वांच्या मनाला भावणारी आहे, कारण पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा आल्यात. राजेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पीसीसी थोड्याशा अडचणीमध्ये आहे. जेडीएसने थोडस वर्चस्व गाजवलंय. 5 पारीने जेडीएस म्हणजे गोपचरपाडा जास्त अंतर नाहीये, फक्त 5 मिनिटांचं अंतर आहे तिकडून. आता या 5 मिनिटांच्या अंतरमध्ये टॉप 10 मध्ये जाणार कोण, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 10-1 हो लेट कट, आणि लेट कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 11-1 26चा आहे पाठलाग. मॅच मध्ये इक्वेशन 12 बॉल 15 धाब्यांची गरज. डीजेल ऐकणार आणि लगेच बोलणार. चला 12-15 12 चेंडू 15 धाब्यांची गरज. चला लगेच फिल्डिंग लावा. 6 मिनिटांमध्ये 12 चेंडू कंप्लीट करायची आहेत. फैजान नवीन गोलंदाज. 12-15चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय.
पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फिल्डिंग करतायत पीसीसी. एकी बाउंड्रीज सॉरी जेडीएस एकी बाउंड्रीज ट्रॅव्हल होऊन देत नाहीयेत बाउंड्री लाईनला. सर्वात दडपण वाढवणारी गोष्ट आतापर्यंत राहिली आहे जेडीएस संघासाठी. पुढचा बॉल ओ टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा इकडून मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत एकच गडी बाद झालाय आणि अभिषेक आणि राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जास्त मोठा पासला नाहीये. एक बाउंड्रीजने बॉल टू बॉल या समीकरणाला मॅच येऊन थांबेल, परंतु त्या बाउंड्रीजला पार करण्यासाठी जो प्रयत्न करतायत तो प्रयत्न आतापर्यंत अनसक्सेसफुल राहिला आहे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्याच प्रकारची फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जेडीएस टीम कडून. कडक स्ट्रोक, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अभिषेक बाद, दुसरा धक्का गॉन. चे 13/2 9 चेंडू 13 धाब्यांची गरज. या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. आता खूप मोठा संघर्ष करावा लागलाय. 26 धावांचे पाठलागला आतापर्यंत पीसीसी या संघाला. पुढचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिला, वेगाने आल्यात, फेकी झाले. ओ हातामध्ये चेंडू आला नाही तोपर्यंत 1 रन कंप्लीट आणि धावफलक सुद्धा पाहणार आहोत. 14/2 ही आतापर्यंत कहाणी आहे. 2.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. दबाव आहे एका बाउंड्रीजला तर 2 बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. इतकं मोठं दडपण पीसीसी या संघावर आलंय आणि इकडून पलटवार करावा लागणार आहे. हो आतमध्ये येणारा बॉल आणि आतमध्ये येत असताना सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा वन्स अगेन सिंगल झाले कंप्लीट. नेक्स्ट मॅच एएमसीसी आणि त्यांच्या गेस एमसीसी. टॉस कोणी जिंकला होता आमच्यापर्यंत कळवायचा. येस निर्णय बॉलिंग. थँक्यू. एएमसीसी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी आमंत्रित केले एमसीसी या संघाला. ड्राईव्ह केलाय, कडक स्ट्रोक. वा 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 वा. चला शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आणि जुनेदच्या हातामध्ये चेंडूचं पावला गेलाय. लास्ट बॉल 6 बॉल 10 धाब्यांची गरज. 6-10 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 26 धाबांसाठी इतकं मोठं दडपण. त्याचं कारण तर जेडीएसने केलेली बॉलिंग, जेडीएसने केलेली फिल्डिंग ती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये शानदार राहिले. 2 मिनिटांचा अवधी बाकी आहे. ओ वेगवान बॉल
वेगवान. देऊळ चमचमतय ग आई तुझा देऊळ चमचमतय देऊळ चमचमतय. आता 5 मध्ये 10. चला 1.5 मिनिटांचा ओटी बाकी आहे. 1.5 मिनिटामध्ये तुम्हाला 5 चेंडू कंप्लीट करायचे आहेत. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये कहाणी कुठे आहे, काय बनले, कोणाच्या विरोधात बनले, मोठा ब्लास्ट कुठे कुठे येणार आहे. 4 बॉल 9 धाब्यांची गरज. येस येस गडी बाद. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. आणखीन एक धक्का गॉन. चेक केलं जाणार आहे. मला वाटते या मॅच मध्ये जेडीएस संघाने जे काही खेळ केलाय ते सर्वांच्या मनाला भावणार आहे. आकाश नो डाऊट 26 धाब्यांसाठी तुम्ही इतका मोठा संघर्ष करता. 26 नव्हे तर या 26 धावाला फार मोठं केलंय आतापर्यंत जेडीएस संघाने. तसं कारण आहे त्यांची बॉलिंग तितकी पॉवरफुल राहिली आणि त्यांची फिल्डिंग सुद्धा मजबूत राहिली. त्या कारणानं इतक्या मोठ्या अडचणी वाढल्यात. काय घडलंय लेट्स सी. कोण बाद, कोण बाद? निखिल बाद. आता 4 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. सॉरी 3 चेंडू 9 धाब्यांची गरज. 3 चेंडू 9 धावा म्हणजे एक मोठा ब्लास्ट. एक इकडून मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे तरच राजेशला मोठं करावं लागणार आहे. एक मोठा ब्लास्ट आणावा लागणार आहे. लेट्स सी मॅच कडे वळणार आहोत. 3 बॉल 9 धाब्यांची गरज. पुढचा बॉल ऑन साइड घालण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आलाय. फेकी झाले. एक कंप्लीट, एकच कंप्लीट. आता 2 मोठे ब्लास्ट. प्रथमेश 26 धावांचा मॅचला तुम्ही इतक्या मोठा संघर्ष केलाय, इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणलात पीसीसी. आता 2 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त बॉलिंग. 2-8चं इक्वेशन आहे. पुढचा बॉल कडक स्ट्रोक. ओ व्हॉट अ फील्ड.
आता शेवटचा बॉल बाकी आहे, म्हणजे मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेले. जेडीएस 26 धावांचा बचाव. अद्भुत, अविश्वसनीय. शेवटचा बॉल. अरे जो शेवटचा बॉल. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला जेडीएस या संघानं. टॉप 10 मध्ये जाणारा पहिला संघ. चला जेडीएस लगेच मैदान खाली करा. लगेच लगेच.